नमस्कार, गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मटकीच्या डाळीचे सांडगे करणार आहोत। तर ही मटकीची डाळ आहे, आपण मिक्सरवरती त्याचा भरडा करून घेतलेला आहे। जाडही नाही करायचा आणि खूप बारीकही नाही करायचा, असा मध्यम असा करायचा की ज्याचे आपल्याला सांडगे पडता येईल। ह्याच्यामध्ये आपण एक मोठी वाटी लसूण घातलेला आहे, एक मोठी अशी मुठभर कोथिंबीर वाटून घातलेली आहे, आपला मसाला लाल तिखट घातलंय, मसाला घातलाय, हळद घातली, मीठ घातलेलं आहे आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर आपण कट करून टाकलेली। ही कट केलेली कोथिंबीर आहे। आपण आता याचं पीठ मळून घेणार आहोत। पीठ मळून सांडगे करून घेऊ। आता असं घट्ट असं पीठ मळलेलं आहे। आपण आता 8 वाजता पीठ मळलेलं आहे, याचे सांडगे आपण 10 वाजता करून घेऊ। 8 वाजता का मळलंय? पीठ आपलं चांगलं भिजेल। चांगलं भिजून दिल्यानंतर आपण याचे सांडगे करून घेणार आहोत। आपण आता पीठ चांगलं मळून याचा एक गोळा काढून घेतलेला आपल्याला पाहिजे तेवढा, आणि असं हे पूर्ण पीठ असं हे करून घ्यायचं। थोडंसं हाताला पाणी लावायचं, ताटामध्ये पीठ टाकून ताटावरती टाकून असे हळूहळू असे सांडगे पाडून घ्यायचे। असं धरायचं, असं पुढं घेऊन असे तोडायचे। अशा प्रकारे आपण सगळे सांडगे असे करून उन्हामध्ये 2 ते 3 दिवस वाळून घेणार आहोत। हे आता आपण करून उन्हाला ठेवणार आहोत। अशा प्रकारे सगळे सांडगे आपण एक लाईनने करून घ्यायचे। अशा प्रकारे तयार आहेत आपले सांडगे। आपण केलेले सांडगे आहेत, चांगले कडक वाळून ठेवलेले आहेत।